लेकरांना मोठ्यांना चांगलं असतंय कधीच दिवस लेकराला सर्दी खोकला दम पोटातलं निमोनिया कफ होत नसतंय. मोठ्यांना दमा अस्थमा ॲलर्जी ऍसिडिटी आम्ल पित्त होईना. दूध पाजून घ्या कधीच दूध घ्या कधीच. नमस्कार, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे गाढवीन आहेत. पूर्वी काळी गाढवींचा उपयोग तरी सामान आणण्यासाठी रेती आणण्यासाठी करायचे, पण आता गाढवींचा उपयोग हे दूध म्हणजे असं शास्त्रज्ञ सांगतात आणि ताईसुद्धा सांगतात की गाढवींच्या दुधामुळे अनेक रोग दूर होतात. मुलांचे रोग, माणसांचे रोग, अनेक रोग दूर होतात. आता गाढवींचे दूध खूप महाग झालेले आहेत. तुम्ही बघू शकता सकाळीच ताई गावात आल्या आणि 200 रुपयाला किती भेटतात ताई? 10 ml. तर 200 रुपयाला 10 ml दूध भेटतात. गाढवींचं काय होतात ताई, यामुळे काय फायदा होतात? लेकराला पाजल्यानं सर्दी खोकला दम पोटातलं येत नाही. सर्दी खोकला दम पोटात आणि माणसाला जर पाजलं दमा अस्थमा ॲलर्जी ऍसिडिटी आम्ल पित्त होईना. हे होत नाही होत. पिल्यानं दूध 3 टाइम घेतल्यानं होत नाही. 3 टाइम घ्या. कधी घ्यावा लागतो? घेतल्यानं 3 दिवस घ्यावं लागते, नाहीतर एका दिवसामध्ये 3 टाइम घ्यावं लागते. एका दिवसामध्ये 3 टाइम, नाहीतर 3 दिवस घ्यावं लागते. मग 3 दिवस घेतलं तर मग तो खराब होत नाहीत? नाही रोज असं घ्यावं लागते. रोज काढून देता. रोज म्हणजे मग जर 3 दिवस काढून देता. हो. जर एका व्यक्तीला समजा 3 दिवस दररोज लागतात, मग तुम्ही घरी यायचं आमच्या झोपड्यापाशी. तुम्ही गाव कोणतं? आमचं गाव भोकर होय. आम्ही इथं पुसदमध्ये राहते. पुसदमध्ये सध्या पुसदमध्ये राहते. मुक्काम पुसदला आहे. आता इच्छा व्यक्तीला समजा आज लागलंय तर 3 दिवस लागतोय समजा, ते तिथे येऊन घेतात, गाडीवर येतात. गाडीवर येतात तिथं काढून देतात डोळ्यासमोर. अच्छा. तुम्ही दररोज येणार का मग इथे? म्हणजे ना रोज एक गावा येणार ना. हो, रोज एक गावाला येणार. रोज एक गावाला. समजा आज जर आपल्याला पाहिजे असेल आणि आज दिवसभर दिलंय समजा, किती घ्यावं लागेल? एका टाइमला 10 ml. एका टाइमला 10 ml लहान लेकराला. म्हणजे 3 वेळेला 10 ml 30 ml घ्यावं लागते. म्हणजे तोच दूध समजा पुन्हा म्हणजे ते ठेवू शकत नाही आपण? काढून देतात, ठेवू शकता. 2 दिवस दूध राहते. ठेवू खराब होत नाही. शकतो. ठेवू शकतो. म्हणजे आपण फ्रीज मध्ये ठेवू शकतो. फ्रीज मध्ये ठेवा की तसं ठेवा, राहते दूध. खराब होत नाही तेवढं बेगर. यात काय मिक्स करायला लागते किंवा काय? काही मिक्स नाही. काय मिक्स ची गरजच नाही. जसं काढलं तसं काढायचं, तपायचं नाही, काय नाही. जसं आहे तसंच प्यायचं. गरम करायचं नाही त्यांना. तसंच प्यायचं. तसंच प्यायचं. आजपर्यंत असे काही भेटले की काय प्रॉब्लेम आलेच नाहीत? नाही. आता आमचं पिढीने पिढी गुजरून चालत ना. हो. पिढी आमचं म्हणजे नाही, आम्ही काय नवीन निघणं झाले. आमचे पहिलं आजी जे असतात ना, त्यांच्या त्या प्रॉपर्टीचं आहे आमचं. कांदानी प्रॉपर्टी दूध विकण्यामध्ये. अच्छा. किती वर्षापासून? आता हे बरंच मला कळल्यापासून तरी 30 वर्ष व्हावं लागले दूध विकता. आता आमच्याकडनं समोर ते आता आमचे आजी ते विकून गेलेले आहेत. अगोदर पासून म्हणजे 30 वर्ष अगोदरच पासून आहे दूध. म्हणजे अनुभव आलेला आहे. अनुभव आलेले आहे म्हणजे हे दूध सगळ्यालाच माहित आहे ना, याच्यानं बिमारी कमी होते म्हणून. आपलं जे जुन्या काळातल्या माणसं आहेत ना, त्यांना सगळ्यालाच माहित आहे हे दूध काम पडते म्हणून. काम पडते लेकराला. काय सांगू इच्छिता समजा जे पाहणारे आहेत त्यांनी आपल्या मुलांना दिलं पाहिजे? हो, द्या. चांगलं राहते. चांगलं राहते. द्या पाहिजे. 100% एकदा सांगू इच्छिता कोणकोणती समजा काय उपयोगी पडतो? सर्दी खोकला, लेकराला पोटातलं निमोनिया कफ होत नाही. ज्याने दमा असताना त्या माणसाने घेतल्यानं दम कमी होते, कफ होत नाही त्यांना, ॲलर्जी होत नाही, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होत नाही त्यांना, आम्लपित्त होत नाही. आम्लपित्त सुद्धा होत नाही. माणसांना सुद्धा मोठ्या बाहेर राहावं, माणसं राहावं, कोणी घ्यावं. बिमारी कमी होते याच्याने. बिमारी कमी राहते. किती खपते दिवसातून कोणी घेते? दिवसात आता ते आपण सांगू शकत नाही. कोणी घेतं की ते घेतले ना, बरेच लोक घेतात. 10-20 लोक घेतले ना गावनावने घेऊन टाकतात. असं राहते. ज्यांना माहीत जास्त असतं त्या गावात जास्त दूध खपते. ज्यांना माहिती आहे, ज्या गावामध्ये म्हणजे असं त्यांना माहित असते की नाही, त्यांनी पुरं गाव घेतात दूध. आणि घेतलं तिथं 1-2 गली घेतात. असं राहते. अच्छा. घेणारे समजा जास्तीत जास्त कोणत्या वर्गाचे असते? समजा शिक्षणवाले बी घेतात. पहिलं जे जमान्यातले असतात ना, त्यांना माहित असते ते पाजतात त्यांच्या नाताला लेकराला. असं अगोदर पाजत होते. अगोदर बी पाजतात. आता ज्यांनी माहित आहे त्यांनी घेतात. आता ज्यांना माहित आहे यांचा फायदा माहित आहे ते घेतात. आता कसं शिक्षण शिकलेले कॅम्प्युटरवर चालित करतात ना, त्यांना माहितच असते दुधाचा भाव केवढा आहे, कशाला काम करते काय नाही, त्यांनी पाजून घेतात. काही लोक तुमची वाटच बघत असेल. बघतात ते देवदूत भेटावं म्हणतात. असं लेकराला किती दूध पाजले ना तेवढं चांगलं असतं. शरीरात पौष्टिक असते दूध. आम्ही आता आमचं भोकर गाव आहे, तालुका राहणार तिथंच होय, तालुका भोकरच होय, जिल्हा नांदेड. तिथून सुरू करते आम्ही दूध विकायला नागपूर पर्यंत जातात. अच्छा. नागपूर. घरामध्ये कोण कोण आहात?
आम्ही हं? मी माझं मालक सासू सर्वच करते की काय? हो सर्वच करते. हो का? आमचे मोठे बाबा काका सगळेच म्हणजे हाच व्यवसाय हा करतात. व्यवसाय आमचे जे खानदान आहे ना ते नावनं फॅमिली नावनं दूध विकतात. तुमच्या घरचे पण जातात का मिस्टर? घरचे पण जातात ना मिस्टर. आता पिकअप मध्ये टाकता गाव एक सोडत जातात, मग नंतर इकणं झाले की 11 वाजता घरी निघून जातात. पिकअप मध्ये घेऊन हा जातात, पिकअप मध्ये 400-300 रुपये किराया भरतात त्यांनी. बनतात. हा. म्हणजे 3-3, 4-4 हे गाडीवून घेऊन जातात समजा. 10 घेता 12 घेता एका पिकअप मध्ये. एका हा. म्हणजे वेगवेगळ्या जागी उतरवतात. हा एका ठिकाणी एका गाडो. हो का? हा. म्हणजे तुमचा व्यवसाय अगोदर पासूनच आहे अगोदर समजा. पासूनच आहे, आमच्या पिढीनं पिढी चालली पिढ्यानं पिढी. हा हे अच्छा. दुधाने बरं. तर बघू शकता तुम्ही, जर एकदा घेऊन फायदा होऊ शकतो. कारण आपण एका डॉक्टरला जर दाखवलंय तर 200-300 रुपये फीसच होतात समजा. तर ताई 200 रुपये 10 ml. 10 ml. तर ताईचं सांगणं आहे 200 रुपये 10 ml. आपण एक प्रयोग करून बघू शकता. आणि वर्षानुवर्षे जेव्हा ताईचे जे घरचे आहेत मंडळी 50 वर्षापासून विकतात आणि फायदा होतोय, तर आपणही सुद्धा आपल्या मुलांना जर असा कोणताही त्रास असेल किंवा आपल्याला काही त्रास असेल तर आपण एकदा हा ट्राय करून बघू शकता. आपल्याला नक्कीच फायदा होईल असं ताईचं म्हणणं आहे. तर सकाळीच ताई आली होती आपल्या गावात, म्हणून सकाळीच आपण घेतलं आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.